हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. नवगे मुक्तिधन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालावे आम्हाशी. नमस्कार मंडळी, प्रभू स्वामी टी व्हीवरती सुभाष बटुळे या ठिकाणी आपले मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. तर मंडळींनो, या ठिकाणी आपल्या प्रभू स्वामीचा जो अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर त्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधून मोठमोठाले कीर्तनकार या प्रभू आडगावमध्ये या ठिकाणी येणार आहेत. तर त्यासाठी प्रभू आडगावच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये जी काही अस्वस्थता होती, जे काही घाण होती, ते या ठिकाणी श्रमदानातून काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. तर या मंदिराच्या सप्ताहाच्या कमिटीमधले जे काही लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, आदरणीय परमपूज्य या ठिकाणी आपले खेडकर सर आहेत, त्याचबरोबर कादर मामा, त्याचबरोबर अंकू भाऊ, नारायण महाराज, अगदी या ठिकाणी सर्व काही उपस्थित आहेत. सखाराम महाराज बटुळे हे सुद्धा आहेत. आपले देवीदास भाऊ या ठिकाणी, महादेव भाऊ या ठिकाणी, शेकडे भाऊ, आजीनाथ भाऊ या ठिकाणी, सगळं काही या ठिकाणी प्रभू मंदिराच्या या कामासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. नुसते उपस्थितच नाही तर सर्वांनी मोठ्या प्रेमाने सहकार्याची भावना ठेवून, जसं आपण म्हणतो एकीचे बळ जे म्हणतो, तशा पद्धतीने एकीच्या बळासारखं सगळ्याकडून सगळ्यांनी या ठिकाणी हा जो स्वच्छता मोहीम या ठिकाणी पार पाडण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. अंकुश भाऊ या ठिकाणी फळ्या घेऊन मंदिराच्या वरती चाललेत. ठेवून देण्याचं, घडी घालून ठेवून देण्याचं काम त्यांचं चालू आहे. सरपंच साहेबसुद्धा या ठिकाणी देत आहेत. नारायण भाऊ या ठिकाणी मोठ्या प्रेमाने, मोठ्या कष्टाने हे सर्व काही संपन्न या ठिकाणी करत आहेत. तर तसेच आपल्या गावचे जे काही ग्रामस्थ आहेत, ते ग्रामस्थसुद्धा मोठ्या संख्येने प्रभू मंदिराच्या या कामाचे साक्षीदार या ठिकाणी आहेत. ते या ठिकाणी विनामूल्य कुठेही मोबदला न घेता या ठिकाणी श्रम करत आहेत. अगदी स्वच्छता या ठिकाणी चालू आहे. याच पटांगणामध्ये येत्या 28 तारखेला भव्य या प्रांगणामध्ये 28 तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर महाराष्ट्रातील वेगवेगळे महंत, संत, भजनी मंडळे या ठिकाणी या प्रांगणामध्ये प्रभू स्वामीची सेवा करण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर आपले गावचे जे आदरणीय महादेवप्पा बटुळे हे सुद्धा चालत लंगडत मंदिराच्या समोर या ठिकाणी येत आहेत. त्यांना आपले खेडकर सर काहीतरी सांगत आहेत. तर अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये प्रभू मंदिराच्या समोरची ही साफसफाई आपण या प्रभू स्वामी टी व्हीवरती या ठिकाणी पाहत आहात. तर आता ही संपूर्ण सफाई जवळजवळ संपत आलेली आहे आणि येत्या 28 तारखेपासून या पटांगणामध्ये मंडप वगैरे या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. आणि मोठ्या प्रेमामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, भजन, गाथा, कीर्तन, प्रवचन, रामायण अशा विविध कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, तर तो आपल्याला प्रभू स्वामी टी व्ही यूट्यूब चॅनलवरती सर्वांना प्रदर्शित केला जाईल. तर मी सुभाष बटुळे आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्वांना शेअर करा आणि प्रभू स्वामीच्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद.